मृतकाचे नातेवाईकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून कारवाई करणार असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी नाईक यांनी नागरिकांना दिला। पुसद डिग्रस रोडवर अनुप्रभा हॉटेल पुसद समोर रात्री 8 वाजताचे सुमारास दुचाकी स्वारास चिरडल्याने गोपाल अशोक जाधव वय 26 वर्षे राहणार सेवादास नगर मोहा याचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या घटनेची माहिती कळताच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सुविद्य पत्नी मोहिनी नाईक घटनास्थळी पोहोचल्या। त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन चालू असल्याने मोहिनी नाईक यांनी नागरिकांना तसेच मृतकाचे नातेवाईकांना प्रेत घेऊन जाण्याची विनंती केली। त्यावर नागरिकांनी ते मान्यही केले, परंतु त्यानंतर त्या ठिकाणाहून मोहिनी नाईक जाताच पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला। त्यानंतर पुन्हा मोहिनी नाईक यांनी घटनास्थळ गाठून पोलिसांना चांगलेच खडे बोल सुनावले आणि नागरिक सहकार्य करीत असतानाही तुम्ही त्यांच्यावर लाठीचार्ज केला, यामध्ये संपूर्णतः पोलिसांची चूक आहे। त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून संबंधित पोलिसांवर कारवाई करणार असा दमही मोहिनी नाईक यांनी पोलिसांना दिला। या ठिकाणी जमलेल्या नागरिकांनी पुसद येथील सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे हे कोणत्याही ठिकाणी पोहोचल्यानंतर छोट्या मोठ्या कारणावरून झालेल्या भांडणातही लाठीचार्ज करीत नागरिकांना मारहाण करतात। कोणतेही सोयरसूतक न पाळता मारहाण करणे अयोग्य आहे आणि या अपघात झाल्यानंतर मृतकाचे नातेवाईकांवर लाठीचार्ज करण्याची त्यांची सवय ही मोडली पाहिजे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीसुद्धा नागरिकांनी यावेळी मोहिनी नाईक यांच्याकडे केली। त्यावर मोहिनी नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून रीतसर त्यांच्यावर कडक कारवाई करणार असा विश्वाससुद्धा नागरिकांकडे व्यक्त केला। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण होऊन पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे असा एकमुखी मागणी या ठिकाणावरून निघत असल्याने आणि सदरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असल्याने पोलिसांवर आता कारवाई होणार का असा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे। लाईव्ह न्यूज चॅनल प्रतिनिधी मोहन पवार, पुसद, यवतमाळ। पुलिस वाले सगळे एक जागावर स्पॉटवर आली जाताना तुम्ही मला सांगा सर की आपल्या सहकार्य लोकांनी म्हटलं कुठे गेला ते और काका छोरा का तो बाजू बाजू नहीं मारे को एक दूसरो मन के वे तो जेल में पुलिस वाला तो चाहिए डीएसपी साहब ने चुकू असेल तरी चालेल। मी जेव्हा इथे आले सर माझा कॅमेरामॅन माझ्यासोबत राहते, माझा कॅमेरामॅन माझ्यासोबत राहते, मला 100% माहिती आहे की माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे। तुम्ही सहकार्य करत होते सर आणि ह्या जे क्राऊड होतं ज्यांच्यावर जेवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असेल एवढा कोणावर होतं ते त्यांच्या घरची दुर्घटना आपण कोणी सांगू शकत नाही। एवढ्या दुःखामध्ये त्या व्यक्तीने म्हटलं की त्याची गिरफ्तारी झाली पाहिजे तरीच आम्ही उचलणार। तेव्हा मी म्हटली की नाही तुम्ही माझ्या ऐका, ते जे व्यक्ती तिथे गेला त्याची गैरसोय होते तुम्ही उचला, तो त्याने हा म्हटलं की नाही तुम्हाला माहित आहे ना, तर ह्या लोकांनी तुम्हाला सहकार्य केला होता सर। आपण मॅडम हे अँब्युलन्स आली पण अँब्युलन्स त्याचं स्ट्रेचर वगैरे सगळं काढलं। काही लोकांना आपण सॉरी ते नंतर आली होती। नाही याला बोलू द्या, याला बोलू मी इथं थांबू नको मला नाही का नंबर पोलिसांना मारे हो पोलिसवान म्हणून काही का कशाबद्दल मारे तू आता मन बोलून की नाही ना। हा आणि तुम्हीच माहिती हे खूप रडत होते, आपल्याला आपणच यांना पाणी पाजवलं। हा पचा पण पोलिसाला कशाबद्दल मारू वाहन व्यक्ती मारू तम बाजू दर्शक फोटो फोटो सर बाजू आपल्याला सांगते शिंदे सर तिथे होते, मी ऑन द स्पॉट होते जेव्हा ऍक्सिडेंट झाला।
ह्या लोकांचं एवढं दुःख होतं तरी ह्या लोकांनी सरांना 1 सेकंडमध्ये सांगितलं, मी सांगितल्यानंतर की सपोर्ट करा. हे सगळे रेडी होते. आम्हाला फक्त प्रश्न ते पडला, त्याने असं ह्या परिवाराने सांगितलं की आम्हाला कसं घेऊन जायचं ते सोयी करून द्या. आता हे ते करत होते, तर याच्यामध्ये मारणं घालणं कसं काही आलं? कशाला मारलं तुम्ही सर? लाठीचार्ज झाली मॅडम. डीएसपी रो एसपी रो कोई रो वर पगू पड़े जे नियमचं येणूर चूकचं 100% येणूरच चूकचं डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे चूकचं. मग ऊच केरी चू म्हणून ईच भांडरी चू आणि पोलीस डिपार्टमेंट आहे माहिती आपण माफी मागान काय कोणी कर सके साहेबेन के एसपी साहेब लेन काय बरोबर ताई. अब समजा जना ते नवीन जे साहेब आहेत नाही जना कधी थोडा लढाई भानगडी गो आवच निवड मारे लकडीच पहिले तर विचारू नाही कायचं काही नाही आयरो मारे रो मासिक पतीचं म्हणजे मन जर मारे तू काही करावं पण हम मार डीएसपी साहेबच विरोध आहे बाकी काही हात पटावचं तो काय करावं आम्ही आम्ही नुकतो हम मारे वाल हम कोणी मारे हो माझ्याकडे माझी व्हिडिओ केला होता. तुम्ही जनताना मारणार तर ते मला चालणार नाही. आता मंत्री साहेब स्वतः येणार होते पण साहेबांना ते कार्यक्रमामध्ये फोन स्विच ऑफ आहे. साहेब स्वतः येणार होते आणि साहेबांना हे चालणार नाही. आणि ह्या तुम्ही तुमची काळजी करत आहे तो ह्या माझा परिवार आहे, ह्या नाईक परिवार हे सगळे नाईक परिवाराचा हिस्सा आहे. तुम्ही असं मानून चालत हे आम्हाला चालणार नाही. मालूम नहीं इनको मारा वो क्या वो देखते मैं तो यही बोल रहा है. आपने जो सोल्यूशन दिया ना ताई एकदम कि आपको लगता है अभी हमसे बड़ा मेरी शिकायत होगी तो नहीं तुम मेरे ऊपर मातो सुचगो एक मग ऊच केरीचो अब वन वटाणा का फक्त जेनं मारायचं તમને तीने मारायचं मग काय करू છું એસપી સાહેબ બોલન મંત્રી સાહેબ જે કોઈ બી આપણે માલમ છે કે કોણ મારો તમે બી માલમ ડીએસપી સાહેબ કોઈ ચહેરે દેખે કોની આપા કોઈ शूटिंग છે कोणतून मालम अरे व्हिडिओ तर थांबवणे बोलत होते पहिले मंत्री साहेब આપણે સારું સ્ટેન્ડ લિયો તમે કાળજી કરો મત. अब હું જે ગેરસોય વેરી છે તમાર ભાઈ છે આપણે શેર ભાઈ છે और घरे परिवार वाट देखरो आपण म्हणून वटावा आपण आना मला हे डिपार्टमेंट मधून अशी चूक आता समोरच्या काळमध्ये बिलकुल नाही. अशी गैर चुकी तुम्ही करू शकणार नाही. ताई आपको एक बात बोलते हैं कि लड़के लोग इतने अच्छे हैं की ह्या सुनो ह्याच पोरांनी त्या गाडी तिथं पाठलाग करून गेले. मला अंधारात दिसत ना चष्मा माझा कुठेतरी पडला तर मला पोरं नावं देत आहे नंबर देत आहे. त्याचा भाऊ तिथे आला तर मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला म्हटलं की दादा तू नंबर घेऊन जा तू पोलीस स्टेशन जाऊन रिपोर्ट दे. तुम्ही विचार करा आज उत्साहाचा दिवस आहे, आजच्या सेवाला जयंती आहे. यांच्या सगळ्यांच्या घरी नाचणं गाणं होऊ शकतात, त्यांच्या घरी दुःखाची घटना आहे सर. लोक पंगत खाऊन चालले हो काही झाले काय दीदीने पाणी पाजून गेलं. तो ना दीदी पाणी भरायनी तापल्यात चोट पडली. आणि आता सहकार्य करा आमच्या लोकांना कोणाला काही झाला पाहिजे नाही. 100 हे गो तो पोलीस काहीच नाही. एसपी और डीएसपी सूरत दीदी छनी होता दीदी छनी तो आबा भावडी वटाय जाऊ आबा भावडी वटावा पाहिजे नाही दीदी चल वटावा आपला भाईला आबा भुकावा चाललो आपण वो दीदी देख कैसे काय करेगी घरचे फोटो हां आपल्या भाईने वटावा कोण वटावा आणि आबा ले जावा वटाव बेना एम्बुलेंस बोलावा चलो चलो हां एम्बुलेंस बोलावा दीदी आप देखो